पुण्यातील पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलिसांची विशेष आणि मोठी कारवाई सुरू झालेली आहे। पाहतोय आपण हा मंत्रालय परिसर आहे आणि मंत्रालय परिसरामध्ये जे अधिकारी किंवा इतर मंत्र्यांच्या आस्थापनेवरील जे आहे ते लाल दिवे किंवा इतर दिवे लावले जातात त्याच्यावरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। अनेक गाड्या आहेत ज्याच्यावरती महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे, त्याच्यावरती अंबर दिवा सुद्धा आहे, ते दिवे काढून घ्यायला पोलिसांनी जे आहे ते कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पूजा खेडकर प्रकरणानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं होतं आणि आता दिव्यांना बंदी असताना सुद्धा अनेक अधिकारी जे आहे ते गाडीवरती दिवे लावून फिरताना पाहायला मिळतात। त्यांच्यावरतीच ही कारवाई होताना पाहायला मिळतात। प्रत्येक गाडीमधून दिवे जे आहे ते काढायला सुरुवात केलेली आहे। प्रत्येक त्या अधिकाऱ्याला नोटीस पाठवली जाणार आहे। ज्यांना परवानगी आहे त्यांना दिवे लावू दिले जातील, मात्र ज्यांना परवानगी नाही आणि दिवे लावले जातात अशा सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई करायला जे आहे ते मुंबई पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। पाहतो आपण ट्रॅफिकचे कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांनी हा गाडीतला जो आहे तो हातामध्ये दिवा काढून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहे, मोठा जो पोलिसांचा फौज फाटा आपल्याला पाहायला मिळतोय। ट्रॅफिक पोलीस असेल त्याचप्रमाणे आरटीओचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संपूर्णपणे ही कारवाई होताना पाहायला मिळते। दिसणाऱ्या प्रत्येक गाडीवरचं जे आहे तो दिवा काढून घेतला जातोय आणि संबंधित अधिकाऱ्याला जे आहे ते नोटीस पाठवण्याचं काम जे आहे ते पोलिसांनी सुरू केलेलं आहे। त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबईतली ही सगळ्यात मोठी जी आहे ती कारवाई होताना पाहायला मिळते। कॅमेरामन रुपेश लारसराज सुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।